नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडत्या सनई चौघडे मालिकेचा पुढील भागांमध्ये एकदम जबरदस्त ड्रामा, तणाव आणि मोठ्या समस्यांचा आणि सस्पेन्स पण बघायला मिळणार आहे। आजचा भाग प्रेक्षकांना पूर्ण खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे आणि ह्या भागामध्ये संशय, राग, गैरसमज आणि सत्याच्या शोधाची सुरुवात आपल्याला दिसणार आहे। चला तर मग आपण पुढील भाग संपूर्ण कथा अगदी सविस्तर, सोप्या आणि भावनिक पद्धतीने समजून घेऊयात। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर भागाच्या सुरुवातीला आपल्याला बघायला मिळतं की जयचा संशय वाढतच चाललेला आहे। भागाची सुरुवात होते जयपासून आणि सुरुवातीलाच त्याचा चेहरा पाहून कळून जातं की तो खूपच अस्वस्थ आणि तणावात आहे। जय आपल्या खोलीमध्ये एकटाच बसलेला असतो आणि त्याच्या हातात गौतमची सुसाईड नोट आणि कॉल रेकॉर्ड्सची प्रिंट आउट दिसते। तो त्या कागदांकडे पुन्हा पुन्हा बारकाईने पाहत असतो, जणू काही त्या अक्षरांमध्येच त्याला काहीतरी सत्य शोधायचं आहे। त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत असतं की तो खूप गोंधळलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये सतत एकच प्रश्न घोळत असतो, गौतमने असं पाऊल का उचललं हेच त्याला प्रश्न वाटतो। आणि तो कॉल लिस्ट पुन्हा पाहतो आणि अचानक त्याच्या लक्षात येतं की ह्या नंबरवरनं वारंवार कॉल गेलेले आहेत आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये एक मोठा विचार आकार घेऊ लागतो। गौतम कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात होता असं त्याला संशय येतो आणि इथेच जयच्या मनामध्ये एक मोठा संशय जन्माला घेतो आणि तो स्वतःशीच हलक्या आवाजात म्हणत असतो की शर्वरीच्या घरात सुद्धा 4 बहिणी आहेत आणि त्याच्यापैकीच कोणीतरी गौतमला फसवलं असला का, असा त्याच्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो। हा विचार त्याच्या मनामध्ये इतका घट्ट बसलेला असतो की तो शांत बसू शकत नाही आणि त्याला असं वाटतं की शर्वरीचं आडनाव सुद्धा परब आहे आणि जो फोन गेलेला आहे त्याचं पण नाव परब आहे। त्याचा राग आणि संशय हे दोन्हीही वाढत जातात आणि तो शेवटी ठरवतो की ह्या सगळ्यांचे उत्तर मिळवण्यासाठी त्याला थेट शर्वरीच्या वस्तीतच जावं लागेल। आणि क्षणाचाही विलंब न करता जय गाडी काढतो आणि थेट शर्वरीच्या घराच्या दिशेनेच निघून जातो। दुसरीकडे आपण पाहतो की शर्वरीच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि शर्वरीच्या घरी अगदी वेगळंच वातावरण आपल्याला दिसतं। घरात गडबड सुरू असते, हसणं, खिदळणं हे सगळं आपल्याला ऐकू येत असतं आणि सगळीकडे एक साधेपणाचं आणि घरगुती आनंदाचा माहोल असतो। पमा स्वयंपाकघरात व्यस्त असते आणि ती बाहेर जाऊन मसाल्याची पूड करायला जायची तयारी करत असते। शर्वरी तिच्या जवळ उभी राहून तिला मदत करते आणि इकडे भाजी चिरते तर भांडे आणते असं करत असते। दुसरीकडे आपण पाहतो आसावरी आणि मयुरी ही एकमेकींशी मस्करी करत असतात। त्यांच्या बोलण्यावरून आणि हसण्यावरून त्यांचं एकमेकींवर प्रेम आपल्याला दिसतं। हा सीन खूपच सुंदर आणि भावनिक आहे कारण इथे त्यांच्या मध्यमवर्गीय घरातल्या साधेपणा आणि एकोप्याची भावना आणि एकमेकांवरील जिव्हाळा खूप छान दाखवला गेलेला आहे आणि प्रेक्षकांना हा सीन पाहताना त्यांच्या स्वतःच्या घराचीच आठवण येते। आता आपण दुसरीकडे पाहतो की रस्त्यावरची अनपेक्षित भेट होते शर्वरी आणि जयची। आता पुढे एक खूप इंटरेस्टिंग सीन असा येतो की जय गाडीतून जात असताना अचानकच त्याची शर्वरी जवळ भेट होते आणि दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि त्या क्षणातच वातावरणात तणाव निर्माण होतो। जयच्या चेहऱ्यावरती राग दिसतो तर शर्वरीच्या चेहऱ्यावरती चिडचिड आणि असंतोष दिसतो आणि इथूनच पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार भांडणं आणि वाद सुरू होतात। जयला शर्वरीची वागणूक उर्मट आणि बेफिक्रीची वाटते तर शर्वरीला जय एकदम गर्विष्ठ आणि अहंकारी वाटतो। दोघेही एकमेकांना तिखट शब्दांमध्ये उत्तर देत असतात आणि त्यांच्या आवाजामध्ये राग आणि हट्ट आपल्याला स्पष्ट दिसतो। हा सीन त्यांच्या नात्यातील तणाव अजूनही वाढवतो आणि प्रेक्षकांना पुढे काय होणार याची उत्सुकता पण वाढवतो। तर आपण बघतो की जय हा सुनसान ठिकाणी शर्वरीला बोलवतो आणि तिथेच त्यांचा तणाव वाढलेला आपल्याला दिसतो। तो शर्वरीला फोन करून एका सुनसान ठिकाणी भेटायला बोलवतो। शर्वरी थोडी पहिल्यांदा घाबरून जाते पण तरीही धाडस करून तिथे जायचा प्रयत्न करते आणि ती खूप सावध असते आणि तिच्या मनामध्ये विचार येतो की हा मला पुन्हा हे भांडायला बोलवत आहे का। तर तिथे पोहोचल्यावरती तो एक मजेशीर आणि स्ट्रॉंग सीन दिसतो। शर्वरी जयला ठाम आवाजात सांगते की माझ्या जवळ जपून या आणि मला कराटे येतं, एक ठोसा मारला तर खाली पडाल। आणि हे ऐकून जय थोडा चिडून जातो पण तरीही स्वतःला सावरतो आणि मुद्द्यावर येण्याचा प्रयत्न करतो आणि तो शर्वरीवरती मोठा आरोप करतो आणि सर्वात मोठा संघर्ष
इथेच आपल्याला दिसतो आणि इथून सुरू होतो या भागाचा सगळ्यात मोठा संघर्ष. जय अचानक शर्वरीला एक धक्कादायक प्रश्न विचारतो. तो म्हणतो की तुला नक्की किती पैसे हवे आहेत ते सांग. हा प्रश्न ऐकताच शर्वरी पूर्णपणे शॉक होते. तिला क्षणभर काहीच समजत नाही. जयचा आरोप खूप मोठा आणि गंभीर असतो. तो म्हणतो शर्वरी आणि तिच्या बहिणी श्रीमंत मुलांना जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. तो पुढे सांगतो की त्याच्याकडे त्याचा पुरावा आहे. तो म्हणतो की तुमच्या घरच्या लँडलाईनवरून गौतमला सतत फोन केले गेलेले आहेत आणि हे ऐकताच वातावरण पूर्णपणे बदलून जातं. शर्वरीचा स्वाभिमान पण जागा होतो आणि जयचे शब्द ऐकताच शर्वरीचा राग अनावर होतो. तिच्या डोळ्यामध्ये संताप दिसतो आणि तिचा आवाज ठाम पण आत्मविश्वासपूर्ण आपल्याला दिसतो. तो जयला ठामपणे ती उत्तर देते की माझ्याबद्दल काहीही बोला तुम्ही, पण माझ्या बहिणींच्या चारित्र्यावरती आरोप केला तर मी ते सहन करणार नाही. हा सीन खूपच भावनिक आणि ताकदवान आहे आणि इथे शर्वरीचा स्वाभिमान, तिचं धैर्य आणि तिच्या कुटुंबावरचं प्रेम स्पष्ट दिसतं. आणि पुढे सत्याचा धक्का असा बसणार आहे आणि ह्या भागाचा सर्वात मोठा धक्का असा आहे की जय त्याच्या हातातली गौतमच्या फोनची कॉल लिस्ट शर्वरी समोर ठेवतो आणि तो रागाने म्हणतो, हे बघ, आत्महत्याच्या प्रयत्नाआधी गौतमने म्हणजेच माझ्या भावाने याच नंबरवरती अनेक वेळा फोन केलेले आहेत आणि हा नंबर म्हणजे तुमच्या घराचा नंबर आहे. हे ऐकताच शर्वरी पूर्णपणे हादरून जाते. तिच्या चेहऱ्यावरती एकदम शॉक, गोंधळ आणि तिची भीती आपल्याला दिसत असते आणि तिला ह्या सगळ्यांबद्दल काहीच माहिती नसतं म्हणून ती जास्तच घाबरलेली असते आणि तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि शेवटी मोठा सस्पेन्स तो असा असतो की इथेच एपिसोड संपतो आणि इथे मोठा सस्पेन्सवरती एपिसोड संपलेला आहे. पण शर्वरीच्या स्तब्ध उभी असते आणि जयच्या डोळ्यामध्ये अजूनही राग, संशय आपल्याला दिसत असतो आणि त्याच्या हातात ती कॉल लिस्ट घट्ट पकडलेली असते. वातावरण एक गूढ शांतता पसरते आणि आता मोठे प्रश्न असे उभे राहतात प्रेक्षकांच्या मनामध्ये की खरंच शर्वरीच्या घरातून गौतमशी संपर्क झालेला होता का आणि ह्या सगळ्यांमागे खराखुरा दोषी कोण आहे आणि जयचा संशय खरा ठरणार का. हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. पण पुढचा भाग बघण्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.